नेक्स्ट एक्सरसाइज बघा. क्वेश्चन नंबर 1. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय इन्व्हर्शन मेथड. इन्व्हर्शन मेथड म्हणजे इन्व्हर्स फाइंड आउट करून तुम्ही ही इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. आता इन्व्हर्स फाइंड आउट करत असताना तुम्ही कुठल्याही मेथडनं इन्व्हर्स फाइंड आउट करा. मे बी ऍडजॉइंट मेथड असेल किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स असेल. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स मध्ये परत दोन प्रकार आहेत. एक आहे रो ट्रान्सफॉर्मेशन, दुसरं आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कुठलंही वापरलं तरी चालू शकेल. आता ही दोन इक्वेशन्स तुम्हाला त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. तर ह्या इक्वेशन्स वरून आपण किंवा पहिल्यांदा इक्वेशन मी लिहून घेतो इथं. x प्लस 2y इक्वल टू 2, 2x प्लस 3y इक्वल टू 3. आता याच्यावरून आपण एक एक मॅट्रिक्स तयार करून घेऊया. assume that A इक्वल टू तो कोइफिशियंटचा मॅट्रिक्स असेल, म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, वायचं कोइफिशियंट. कॉन्स्टंट टर्म कंपल्सरी उजव्या बाजूला पाहिजे. समजा एखाद्या एक्झाम्पल मध्ये जर ते डावीकडे दिलं तर त्याला उजवीकडे ट्रान्सफर करून घ्या. दोनच इक्वेशन्स आहेत त्यामुळे मॅट्रिक्स 2x2 चा तयार होईल. एक्सचा कोइफिशियंट 1, वायचा कोइफिशियंट 2 पहिल्या इक्वेशन मध्ये. दुसऱ्या इक्वेशन मध्ये 2 आणि 3. त्याच्यानंतर कॅपिटल एक्स इक्वल टू देणार एक्स वाय. त्याच्यानंतर कॅपिटल बी इक्वल टू 2, 3 असे. आता या तिघांच्या मध्ये रिलेशन नाउ A इंटू एक्स इक्वल टू बी. इन्व्हर्शन मेथडनं मला हे सोडवायचं आहे. तर मग मी याला प्री मल्टिप्लाइंग बाय ए इन्व्हर्स करतो. मागच्या लेक्चर मध्ये ती प्रोसिजर सांगितलेली आहे. प्री मल्टिप्लाइंग बाय ए इन्व्हर्स. असेल. देअरफॉर कडलं ए इन्व्हर्स आणि ए यांना एकत्र घेतोय. राइट हँड साइड ऍज इट इज, नो चेंज. A inverse into A, this is equal to I into X. Therefore, X equal to A inverse into B. इक्वेशन नंबर 1 लिहितो इथं. आता मॅट्रिक्स ए लिहून घ्यायचा आणि त्याच्यावरून इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. नाउ A इक्वल टू 1, 2, 2, 3. मॅट्रिक्स आहे. याची मॉड व्हॅल्यू मॉड A इक्वल टू 3 minus 4, that is equal to -1. Therefore, mod A not equal to 0. Therefore, A inverse exists. याचा A inverse existing आहे, तोच फक्त आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ऍडजॉइंट मेथडनं मी हे सोडवतो. को फॅक्टर ऑफ, पहिल्यांदा को फॅक्टर सगळे फाइंड आउट करावे लागतील. Co-factor of Aij is equal to -1 raised to I plus j into its minor. Co-factor of एक एक एलिमेंट घेऊया आता.
A11 minus 1 raised to 1 plus 1 M11 minus 1 raised to 2 म्हणजे प्लस येणार मायनर ऑफ A11 म्हणजे हा फर्स्ट रो कॅन्सल, फर्स्ट कॉलम कॅन्सल, फक्त 3 शिल्लक राहते. हा फर्स्ट कोफॅक्टर झालेला आहे. कोफॅक्टर ऑफ A12 minus 1 raised to 1 plus 2 M12 मग मायनस 1 raised to 3 येणार म्हणजे मायनस येणार. फर्स्ट रो सेकंड कॉलम कॅन्सल म्हणजे 2 आहे तर ते येणार -2. त्याच्यानंतर हे दोन आपण डिटेलमध्ये सोडवलेले आहेत. तिथून पुढचे डायरेक्ट घ्या. A21 म्हणजे 2 प्लस 1 म्हणजे मायनस येणार. सेकंड रो फर्स्ट कॉलम हे कॅन्सल होईल -2. त्याच्यानंतर येणार A22 म्हणजे -1 raised to 4 प्लस 1 येणार. सेकंड रो सेकंड कॉलम हे कॅन्सल होईल, इथे येणार 1. याच्यावरून कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार करूया. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू त्याला लिहितोय C3 -2 -2 आणि 1 हे असेल. त्याच्यावरून ऍडजॉइंट ऑफ A इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ C. C चा ट्रान्सपोज, याचा ट्रान्सपोज लिहा P -2 -2 आणि 1 हे असेल. आता मॉड A ची व्हॅल्यू मगाशी फाइंड आउट केलेली आहे, -1 आहे, ती इथं वापरूया म्हणजे मग आपल्याला त्याचा इन्व्हर्स मिळेल. नाउ A इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन मॉड A into adjoint of A 1 upon -1 adjoint of A म्हणजे इथे येणार 3 -2 -2 आणि 1 हे असेल. हे मायनस साइन याच्यामध्ये देऊन टाका. A इन्व्हर्स इक्वल टू -3 2 2 -1 असा A इन्व्हर्स येईल. मग आता हा A इन्व्हर्स इक्वेशन 1 मध्ये वापरायचा आहे. इथे आहे बघा इक्वेशन 1 आणि मग ते इक्वेशन आपल्याला सोडवावं लागेल. फ्रॉम 1 x इक्वल टू A इन्व्हर्स इंटू B दॅट इज इक्वल टू हा A इन्व्हर्स घ्या -3 2 2 -1 हा A इन्व्हर्स झाला आणि मॅट्रिक्स B तो काय बघा वरती लिहिलेला आहे तो पण ते बघा 2 3 पुढे बघावं लागेल, त्याला काही पर्याय नाही आता आपल्याकडे काय 2 3. therefore x इक्वल टू हे सोडवायचं आहे आता. फर्स्ट रो दिस ओनली कॉलम -6 + 6 हे येणार 0. सेकंड रोला या 2 × 2 4 4 -3 हे येणार 1. कॅपिटल एक्स काय आहे? कॅपिटल एक्स फक्त व्हेरिएबलचा कॉलम आहे x, y. दिस इज इक्वल टू 0 1. therefore इथे एक पद्धत आहे, या पद्धतीने ते फक्त लिहा. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, by equality of matrices x equal to 0
y इक्वल टू 1. या पद्धतीनं त्याचं आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल. x plus y equal to 4, 2x minus y equal to 5. तर पहिल्यांदा याच्यातून मॅट्रिक्स ए, एक्स आणि बी हे सगळे तयार करून घेऊया. Assume that A equal to फर्स्ट इक्वेशन मधले कोएफिशियंट्स 1 1, त्यानंतर 2 minus 1, कॅपिटल X इक्वल टू एक्स वाय, B इक्वल टू कॉन्स्टंट टर्म्स 4 5. Now A into X equal to B, 3 multiplying by A inverse. A inverse into AX equal to A inverse into B, हे असेल A inverse into A म्हणजे हे असेल. मग त्याच्यामधलं परत I इंटू एक्स म्हणजेच एक्स येणार इथं एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. इथे येणार इक्वेशन नंबर 1. परत इथं आपल्याला यायचं आहे ए इक्वल टू काय बघा 1 1 आणि 2 minus 1. आता याचं मॉड व्हॅल्यू घेऊया आपण. डिटर्मिनंट मॉड ए इक्वल टू 1 1 2 -1. या पद्धतीनं हे सोडूया पुढं. -1 -2 that is equal to -3. Therefore mod A not equal to 0. Therefore A inverse exists. आता हा A इनवर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथं -3 आलेला आहे. ऍडजॉइंट सोडवलेलं बरं इनवर्सला, कारण -3 म्हणजे परत ह्याच्यात फ्रॅक्शन्स वगैरे येणार, चुकण्याची शक्यता असू शकते. को फॅक्टर फॉर्म्युला लिहितोय. Co-factor of Aij equal to -1 raised to I plus j into mij. त्याच्यावरून co-factor of A11 -1 raised to 1 plus 1 into M11 -1 raised to 2 प्लस 1 येणार. M11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॅन्सल, इथे येणार मायनस. त्याच्या पुढे को फॅक्टर ऑफ A12
-1 1 + 2 इंटू m12, मग -1 3 म्हणजे मायनस येणार. 1 2 याचा अर्थ फर्स्ट रो सेकंड कॉलम, म्हणजे इथे येणार -2. आता पुढचे डायरेक्ट लिहितो. A21 म्हणजे 2 + 1 ते मायनस येणार. सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 येणार, म्हणजे मायनस. आणि A22 साठी -1⁴ म्हणजे +1 येणार. सेकंड रो सेकंड कॉलम इथे येणार 1, हे असेल. याच्यावरून को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करूया. मग को फॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू -1 -2 नंतर -1 1. त्याच्यावरून ऍडजॉइंट फाइंड आउट करायचं आहे. ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ सी, याचा ट्रान्सपोज -1 -2 -1 आणि 1. फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलम होईल, सेकंड रो आहे तो सेकंड कॉलम होईल. त्याच्यावरून इनव्हर्स लिहायचं. इनव्हर्स साठी मला मॉडची व्हॅल्यू लागेल. मॉडची व्हॅल्यू आहे -3. असं येईल. आता हे मायनस साईन तेवढा आत देऊन टाकतोय, फक्त थोडस किरकोळ सिम्प्लिफिकेशन करून घेतोय. तर हे 1/3 मायनस साईन आत दिल्यामुळं सगळ्यांचे चिन्ह बदलून घ्या, हे असेल. हे घेऊन आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये यायचं. इथे आहे बघा ते इक्वेशन. फक्त मॅट्रिक्स बी तेवढा काय बघा 4 5 आहे बी मध्ये. फ्रॉम इक्वेशन 1 x इक्वल टू ए इनव्हर्स इंटू बी. पाहिजे असेल तर x पहिल्यापासून सुद्धा लिहिलं तरी चालेल. ए इनव्हर्स आहे 1/3 1 1 2 -1 इंटू मॅट्रिक्स बी 4 आणि 5. So this is equal to 1/3 इंटू हे 1 1 आणि 4 5. 4 + 5 इथे येणार 9. त्यानंतर सेकंड रो 8 - 5 ते येणार 3. 3 ना डिवाइड करून घ्या. x, y इक्वल टू 3 ने तर डिवाइड केलं तर हे असं येणार. आता आठवणीनं लिहा, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. काय काय जणांना हे वाक्य पाहिजेच असतं, विनाकारण मार्क कट करतात. काही गरज नाही तसं काही त्याची. x इक्वल टू 3 आणि y इक्वल टू हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. 2x + 6y इक्वल टू 8. x + 3y इक्वल टू 5. ही दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. Assume that त्यानंतर कोइफिशियंटचा मॅट्रिक्स तयार करतोय. कोइफिशियंट मॅट्रिक्स ए
2 6, इथं 1 3, त्यानंतर या राईट हँड साईडला व्हॅल्यूज आलेल्या आहेत 8 5, त्याचा मॅट्रिक्स तयार करतो. व्हेरिएबलचं मॅट्रिक्स एक्स, त्याच्यात 2 व्हेरिएबल्स एक्स वाय. A इंटू एक्स इज इक्वल टू बी असं रिलेशन असतं त्याच्यात. प्री मल्टिप्लाइंग बाय A इनवर्स. असं इथं A इनवर्स इंटू A इंटू एक्स इज इक्वल टू A इनवर्स इंटू बी. दोन्ही बाजूला A इनवर्स ने मल्टिप्लाय केलेलं आहे. त्यापैकी A इनवर्स इंटू A म्हणजे हे येणार आय येणार. Therefore, x equal to A inverse into B. झालं इक्वेशन नंबर 1. तर मला A चा इनव्हर्स फाइंड आउट करायचा आहे. A आहे 2 6 1 3. असेल. Therefore, mod A equal to the final 2 into 3 another 6 minus 6. This is equal to 0. नाही तर mod A equal to 0 आले बघा. Therefore, A inverse does not exist. Therefore, मग ते x आणि y सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत. Therefore, x and y also does not exist. हे दोघं पण अस्तित्वात असणार नाहीत. A इनव्हर्स डज नॉट एक्झिस्ट, ठीक आहे. एक्स अँड वाय ऑल्सो डू नॉट एक्झिस्ट. 2 झाले ना ते, मग त्या पद्धतीने पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय रिडक्शन मेथड. 2x2 चा असेल तर फारच सोपं आहे. 3x3 चं सुद्धा सोपं जातं. रिडक्शन मेथड ही सोपी मेथड आहे. त्यामुळे जर त्यांनी मेथड मेन्शन केलीच नसेल, युजिंग मॅट्रायसेस असं सुद्धा काही काळ विचारतात, त्यावेळेला सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे रिडक्शन मेथड आहे. आता हे पहिल्यांदा नेहमीप्रमाणे कन्सिडर करूया. इक्वेशन्स आहेत 2x प्लस 5 इक्वल टू 5 आणि 3x प्लस 5y इक्वल टू -3. Assume that matrices कन्सिडर करूया सगळे त्याच्यातले. A इक्वल टू 2 1 कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे हा 3 5. त्याच्यामध्ये एक्स आणि वाय चे कोइफिशियंट घ्यायचे असतात. त्यानंतर व्हेरिएबल मॅट्रिक्स कॅपिटल एक्स इक्वल टू एक्स कॉमा वाय म्हणजे कॉन्स्टंट आहेत, त्यांचा मॅट्रिक्स P. हे आहे 5 -3. आता याच्यावरून परत एकदा नाव A इंटू एक्स इक्वल टू बी. टू 1 3 5 एक्स, त्या ठिकाणी एक्स कॉमा वाय, सॉरी एक्स वाय
मॅट्रिक्स बी 5 -3 असेल. आता रिडक्शन मॅट्रिक्स मध्ये काय काय सांगितलं ते प्रकार जरा आठवते का बघा. एक तर हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करा, म्हणजे डायगोनलच्या वरती इलिमेंट पाहिजे, खाली 0 येणार. किंवा तो लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करा, म्हणजे डायगोनलच्या खाली एलिमेंट्स असतील, वरती 0 असेल. किंवा त्याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे फक्त डायगोनल वरचे एलिमेंट ठेवा, बाकी सगळे 0 करा. सगळ्यात सोपा मार्ग लक्षात ठेवा, कुठेतरी पहिल्यांदा एक 0 ऍडजस्ट करायच्या. एकतर 1च्या ठिकाणी 0 ऍडजस्ट करा, नाहीतर 3च्या ठिकाणी तरी 0 ऍडजस्ट करा. म्हणजे मग ते इझिली काम त्या ठिकाणी होऊन जाईल. आता त्याला आता कशा पद्धतीने ऍडजस्ट करताय बघा. 3 तर 1 येईल, मग इथं परत 1 1 1 1 डायगोनल वरतीच 0 येतोय. शक्यतो करून एक तर हित किंवा हित असा 0 ऍडजस्ट करायचा आहे मला. एक काम करतो, या 3च्या ठिकाणी याला 2 न मल्टिप्लाय करतो, म्हणजे इथं 6 येईल. नंतर याला 3 न मल्टिप्लाय करून याच्यातून वजा करून टाकूया. R2 is changed to 2 times R2. मग सेकंड रो मध्ये चेंज होणार आहे. फर्स्ट रो ऍज इट इज. इथे येणार 6, इथे येणार 10 x y. सो दिस इज इक्वल टू, इथं 2 न मल्टिप्लाय करा, सेकंड रोला फक्त हे असेल. आता काय करूया, ह्या 2 ला 3 न मल्टिप्लाय करतोय आणि याच्यातून सबट्रॅक्ट करतोय. R2 is changed to R2 minus 3 times R1. R1 as it is. 6 minus 6 इथं 0 येणार. 3 ने याला मल्टिप्लाय करा, 3 येणार. 10 minus 3 हे होणार 7. R2 मध्ये बदल करायचा आहे. मग R1 ला 3 न मल्टिप्लाय करा, 3 ने याला मल्टिप्लाय केलं 15 होणार. -6 minus 15 म्हणजे हे येणार -21 हे असेल. आता इथं तुमचा हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार झालेला आहे. डायगोनलच्या खाली एक 0 आहे. आता ह्याला तुम्ही डायरेक्ट आता सोडवून घ्यायचं. याच्यात सोडवून घ्यायचं म्हणजे काय करायचं बघा. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं. मग 2x प्लस y आणि सेकंड रो, सेकंड कॉलम जर तुम्ही घेतला 0 आणि इथं 7y हे असेल. सो दिस इज इक्वल टू 5 -21 हे असेल. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. काय येणार बघा. 2x प्लस y इक्वल टू 5 आणि 7y इक्वल टू -21. 7y इक्वल टू -21 याच्यावरून y इक्वल टू -3 येणार. ही व्हॅल्यू इथं वापरा पहिल्या इक्वेशन मध्ये. Therefore 2x equal to 8. Therefore x equal to 4. मग फायनल आन्सर x इक्वल टू 4 आणि y इक्वल टू -3 हे त्याचा आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. x plus 3y equal to 2. 3x plus 5y equal to 4. Assume that capital A equal to
1 3 3 5. Capital X equal to X Y, B equal to 2 4. Now A into X equal to B, 1 P P 5 X Y 2 4. तर इथं 0 पाहिजे मला. तेवढा एक 0 ऍडजस्ट झाला की काम होते आपलं. फर्स्ट रोला 3 न मल्टिप्लाय करून याच्यातून सबट्रॅक्ट करा. R2 minus 3 times R1. R1 as it is 3 minus 3 तर 0 येणार. 3 ने याला मल्टिप्लाय केलं 3 into 3 ते येणार 9. 5 minus 9. इथं R1 ला 3 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 into 3 ते येणार 6. 4 minus 6 म्हणजे इथं -2 येणार. हे आहे असंच राहणार. हे असेल. तर हे सिम्प्लिफाय करूया याला थोडंसं पुढं, कारण झालेलं आहे आता आपलं बऱ्यापैकी अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स रेडी झालेलं आहे. त्यानं मल्टिप्लाय करा x प्लस 3y, त्यानंतर 0 मायनस 4y, हे असेल. आता दोन्ही मॅट्रायसेस इक्वल करा. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस x plus 3y is equal to 2 minus 4y equal to -2 येणार. मग याच्यावरून y इक्वल टू हे मायनसला मायनस कॅन्सल 2/4 म्हणजे ते येणार 1/2. ही y ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये वापरा. therefore x plus 3 into 1/2 is equal to 2. म्हणजेच x plus 3/2 equal to 2. therefore x equal to 2 minus 3/2. मग हे 2 into 2 4 minus 3 येणार 1/2. therefore x equal to 1/2, y equal to 1/2. या पद्धतीने त्याचं फायनल आन्सर येईल. हे पुढचे 2 एक्झाम्पल्स आहेत. सेम याच मेथडचा वापर करून ही दोन्ही उदाहरणं सोडवा. सिंपल टाईप आहे, काय अवघड नाही आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द कॉस्ट ऑफ 4 pencils, 3 pens and 2 erasers is ₹60. परत पुढचं वाक्य, कॉस्ट ऑफ 2 pencils, 4 pens, 6 erasers ₹90 and the cost of 6 pencils, 2 pens, 3 erasers is ₹70. So find the cost of each item. मग तिने 3 कंडिशन्स दिलेल्या आहेत, त्याच्यावरून 3 इक्वेशन्स तयार होतील. रिडक्शन मेथड वापरून आपण ही तिन्ही इक्वेशन्स सॉल्व्ह करूया. Assume that cost of काय काय दिलेलं आहेत बघा. 1 pencil
1 pen and 1 eraser are rupees X, rupees Y and rupees Z रिस्पेक्टिव्हली. आता ज्या काही त्यांनी कंडिशन सांगितलेल्या आहेत त्या कंडिशन वरून आपण 3 इक्वेशन्स तयार करू शकतो. फ्रॉम गिव्हन कंडिशन्स पहिले इक्वेशन काय येणार? पेन्सिल्स, पेन्स, इरेजर्स एक्स वाय झेड न फक्त त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 4x प्लस 3y प्लस 2z इज इक्वल टू 60. दुसरी कंडिशन बघा, 2x प्लस 4y प्लस 6z इज इक्वल टू 90. Therefore x plus 2y plus 3z इक्वल टू 45. ह्याचं सिम्प्लिफिकेशन करून घेतलं. जिथं शक्य असेल तिथं सिम्प्लिफिकेशन करून घ्या. 2 न इथं डिवाइड करता येते म्हणून डिवाइड करून घेतले. तिसरी कंडिशन 6x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 70. आता 3 इक्वेशन्स तयार झालेली आहेत. Now assume that A equal to कोएफिशिएंट मॅट्रिक्स तयार करतोय 4 3 2 4 3 2. दुसरं इक्वेशन इथं आहे 1 2 3. हे तिसरं इक्वेशन 6 2 3. त्याच्या पुढे आहे मॅट्रिक्स एक्स, तो आहे एक्स वाय झेड. त्याच्या पुढे आहे मॅट्रिक्स बी, तिथले जे कॉन्स्टंट आहेत ते घ्यायचे 60 45 आणि 70. असे now A into X equal to B. मॅट्रिक्स ए आहे 4 3 2 1 2 3 6 2 3. त्याच्यानंतर एक्स वाय झेड this is equal to 60 45 आणि 70. yes आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी 1 2 3 ला इथं वरती घेतोय, 4 3 2 ला इथं खाली घेतोय. त्याच्यानंतर मला बरंच इझिली काम करता येईल. बघा थोडस R1 is interchanged with R2. त्यामुळे R2 आहे तो R1 च्या ठिकाणी लिहा 1 2 3. R2 R1 आहे तो R2 च्या ठिकाणी लिहा 4 3 2 6 2 3. इथं तुम्ही 1 आणलं, इथं 0 आणता येते, लगेच इथं पण 0 आणता येते, म्हणून ही ऍडजस्टमेंट केलेली आहे. दिस इज इक्वल टू, इकडं पण बदल करायचा आहे, 45 वरती येणार आणि 60 इथे येणार. असे आता या 1 ला 4 न मल्टिप्लाय करून याच्यातून सबट्रॅक्ट करतोय, याला 6 न मल्टिप्लाय करून याच्यातून सबट्रॅक्ट करून घेतो.
R2 is changed to R2 minus 4 times R1. R3 is changed to R3 minus 6 times R1. R1 as it is 1, 2, 3. 4 minus 4 इथे येणार 0. ह्याला सगळ्यांना 4 न मल्टिप्लाय करायचं आणि ह्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं. मग इथं 4 न मल्टिप्लाय केलं 8 येणार. 3 मायनस 8 मायनस 5. इथं 4 न मल्टिप्लाय केल्यावर 12 येणार. 2 मायनस 12 मायनस 10. आता या सगळ्यांना 6 न मल्टिप्लाय करायचं आणि याच्यातून सबट्रॅक्ट करायचं आहे. 6 मायनस 6 इथे येणार 0. इथं 6 न मल्टिप्लाय करा 12 होणार. 2 मायनस 12 मायनस 10. इथं 6 न मल्टिप्लाय करा 18 येणार. 3 मायनस 18 मायनस 15 होणार. तर उजव्या बाजूला सुद्धा सेम हेच चेंज करायचे आहेत. R1 ऍज इट इज तर 45 राहील. तर इथं काय होतं बघा, R1 ला 4 न मल्टिप्लाय करायचं. मग 45 इंटू 4 20 16 आणि 2 18 येणार 180. मग ते वजा करायचे आहेत 60 मधून. 60 मायनस 180 म्हणजे ते येणार मायनस 120. आता 45 ला 6 न मल्टिप्लाय करायचं. 35 शून्य हात झाले 3 24 आणि 3 हे झाले 270. ते 70 मधून सबट्रॅक्ट करायचं. 70 मायनस 270 म्हणजे इथे येणार मायनस 200 या पद्धतीने. आता मला अजून एक शून्य ऍडजस्ट करायचं आहे. त्याच्या आधी मी थोडंसं ह्याला सोपं पण करून घेतोय. सेकंड रोला 5 न डिव्हाइड करतोय आणि थर्ड रोला सुद्धा 5 न म्हणजे मायनस 5 न डिव्हाइड करून घेतोय. मग अजून सोपं होईल. आणखीन सोप्या पद्धतीने आपल्याला तिथं काम करता येईल. R2 is changed to minus 1/5 times R2. R3 is changed to minus 1/10 times R3. नाहीतर मग ह्या मोठ्या संख्या सगळ्या तिथं आहे तशाच राहतील. पुढच्या कॅल्क्युलेशन मध्ये ते कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. मग परत मग फर्स्ट रो ऍज इट इज 1 2 3 मायनस 5 ने डिव्हाइड करायचं आहे. 0 1 2. इथं पण मायनस 5 नच डिवाइड करावं लागेल. 10 न नाही डिवाइड करता येणार. 15 आहे पुढे. मायनस 5 नच डिवाइड करावं लागेल. 0 2 आणि 3 हे असेल. X Y Z. दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला सेकंड रोला मायनस 5 न डिवाइड करायचं. मग मायनस 5 न डिवाइड केले की मायनस साईन निघून जाईल. 5 न डिवाइड करायचं आहे तिथं. 5 दुने 10 इथे येणार 24 येणार. याला 5 न डिवाइड करायचं आहे म्हणजे इथे येणार 40 असेल. आता बघा अजून सोपं झालेलं आहे या ठिकाणी. आता ह्या 1चा वापर करून मी इथे एक 0 ऍडजस्ट करणार आणि पुढे सोडवायचं. मग याला सेकंड रोला 2 न मल्टिप्लाय करतोय आणि थर्ड रो मधून सबट्रॅक्ट करतोय. R3 is changed to R3 minus 2 times R2. याच्यामध्ये R1 ऍज इट इज ठेवा. 1 2 3. याला 2 न मल्टिप्लाय करा आणि याच्यातून सबट्रॅक्ट करा. हे 0 1 2. इथं 0 तसंच राहील. याला 2 न मल्टिप्लाय केलं 2 2 मायनस 2 0. इथं 2 न मल्टिप्लाय केलं 4 3 मायनस 4 मायनस 1. इकडं सुद्धा R3 मध्ये चेंज होणार आहे. R1 R2 आहे असेच राहतील. आता याला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे आणि याच्यातून सबट्रॅक्ट करायचं आहे. मग हे त्याला 2 न मल्टिप्लाय 24 इंटू 2 होणार 48.
40 मायनस 48 इथे येणार -8. आता इथं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार झालेला आहे. इथं हे 3 झिरोज तयार झालेले आहेत. आता याला सिम्प्लिफाय करून घ्या. 1 हे आहे असं 1 2 3 ने XYZ ला मल्टिप्लाय करा. X प्लस 2Y प्लस 3Z हे असेल. दुसऱ्या ठिकाणी काय येणार बघा, 0 इंटू एक्स 0, 1 इंटू वाय वाय, 2 इंटू झेड 2Z आणि हे शेवटचं -Z. दिस इज इक्वल टू इकडला पार्ट ऍज इट इज 45 24 -8 असेल. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस तर फक्त इक्वेशन्स इक्वेट करा. फर्स्ट इक्वेशन आहे असंच येईल, नो चेंज. सेकंड इक्वेशन y प्लस 2z इज इक्वल टू 24 आणि मायनस z इक्वल टू -8. देअरफॉर z इक्वल टू 8 येणार. हे z इक्वल टू 8 इथं वरती वापरूया. देअरफॉर y प्लस 2 इंटू 8 इक्वल टू 24 होणार. हे 8 16, हे 16 इकडे आणून वजा करा. y इक्वल टू 8 येते. त्याच्यानंतर ह्या दोन व्हॅल्यूज घेऊन इक्वेशन 1 मध्ये वापरा. नाउ x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 45. x तसंच ठेवा. 2 इंटू 8 प्लस 3 इंटू 8 इक्वल टू 45. Therefore x plus 16 plus 8 into 3 24 असेल. हे सिम्प्लिफाय करा. x ची व्हॅल्यू तेवढी बघा किती येते. हे 24 आणि 6 30, 30 आणि 10 40 इकडे आणून वजा करा. x इक्वल टू 5. इथे एक व्हॅल्यू मिळाली, इथे एक व्हॅल्यू मिळाली, इथे एक व्हॅल्यू मिळाली. शेवटी आन्सर तेवढं व्यवस्थित लिहा. Therefore कॉस्ट ऑफ, पहिल्यांदा त्यांनी काय कन्सिडर केलं होतं, पेन्सिल घेतले. कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल इक्वल टू ₹5. एक्स आहे ते. कॉस्ट ऑफ 1 पेन ते आहे ₹8. कॉस्ट ऑफ 1 इरेझर त्याची पण कॉस्ट आलेली आहे 8. त्यामुळे शेवटी या पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यूज मिळतील. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ 3 numbers आर ऍडेड देअर सम इज 2. ही पहिली कंडिशन. इफ 2 times द सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर वी गेट 8. ही दुसरी कंडिशन. इफ 3 times द फर्स्ट नंबर is added to the sum of second and third number we get 4. 3 नंबर्स आहेत, 3 वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. फाइंड द 3 numbers using matrices. 3 नंबर्स कन्सिडर करतोय एक्स वाय झेड. Assume that the 3 numbers are
एक्स वाय झेड हे 3 नंबर्स मी एक्स वाय झेड कन्सिडर करतो फ्रॉम गिव्हन कंडिशन्स. काय सांगितलं? पहिली कंडिशन तिघांची बेरीज सांगितली, एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 2. दुसरी कंडिशन, पहिली कंडिशन मध्ये डायरेक्ट ऍडिशनच सांगितलंय. इफ 2 टाइम्स द सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. मग सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड म्हणजे येणार एक्स प्लस झेड. त्याच्यातून 2 टाइम्स सेकंड नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे म्हणजे -2y. त्यावेळेला ते हे इक्वेशन सोडवून किती येते? 8 येते. म्हणजे याच्यावरून इक्वेशन असेल एक्स -2y प्लस झेड इक्वल टू 8. त्याच्यानंतर पुढची कंडिशन 3 टाइम्स द फर्स्ट नंबर म्हणजे 3x इज ऍडेड टू द सम ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर म्हणजे प्लस वाय प्लस झेड दिस इज इक्वल टू 4. हे सॉल्व्ह करायचं आहे युझिंग मॅट्रायसेस रिडक्शन मेथडच आपण वापरूया या ठिकाणी. परत एकदा मी तिन्ही मॅट्रायसेस वेगवेगळे कन्सिडर करतोय. ऍझ्युम दॅट कॅपिटल ए इक्वल टू 1 1 1. त्यानंतर पुढचा रो येणार 1 -2 1. त्याच्यानंतर येणार आहे 3 1 1. मॅट्रिक्स एक्स इक्वल टू एक्स वाय आणि झेड. त्याच्या पुढे कॅपिटल बी इक्वल टू 2 8 आणि 4. Now A into X equal to B. मॅट्रिक्स ए लिहितो इथं 1 1 1 1 -2 1. त्याच्यानंतर 3 1 1. एक्स वाय झेड. इकडे मॅट्रिक्स बी येणार 2 8 4. आता आपल्याला परत एकदा रिडक्शन मॅट्रिक्स मेथडनं सोडवायचं आहे. इथं 1 आहेच, इथं 1 पाहिजे महत्वाचं. तर इथं 0 आणि इथं 0 आणायचं. काय किरकोळ आहे, काय विशेष नाहीये जास्त. R2 is changed to R2 minus R1. R3 is changed to R3 minus 3 times R1. म्हणजे इथं पण 0 येईल. मग R1 ऍज इट इज ठेवा. R1 मध्ये नो चेंज. 1 1 1. R2 minus R1 इथं 1 minus 1 इथं 0 येणार. -2 minus 1 इथं येणार -3. 1 minus 1 इथं पण 0 येणार. त्याच्या पुढं 3 minus 3 थर्ड रो मध्ये यायचं आहे आता. तर 0 1 minus 3 -2 आणि 1 minus 3 हे तसंच येणार. इथं पण -2 येणार. into x y z. So this is equal to R1 as it is, right? R2 minus R1 8 minus 2 इथे येणार 6. त्याच्यानंतर R3 minus 3R1 म्हणजे ह्याला 3 न मल्टिप्लाय करा ते येणार 6. 4 minus 6 ते येणार -2. तर काय काय झाले बघा 1 0 0 झाले. आता इथं 0 आणायचंय मला, पण ह्याला 1 ला वापरता येणार नाही. मग एक काम करतोय, सेकंड रोला
-3 डिव्हाइड करून घेतोय मी. R2 is changed to -1/3 times R2. First row as it is 1 1 1. याला -3 डिव्हाइड करायचं आहे, त्यामुळे इथं 0 1 0. पुढे थर्ड रो ॲज इट इज x y z. इथं R2 मध्ये चेंज होणार आहे. -3 ने याला डिवाइड केलं की इथे येणार -2. हे -2 ॲज इट इज. आता या सेकंड रोला 2 न मल्टिप्लाय करून थर्ड रो मध्ये ऍड करतो. R3 इज चेंज्ड टू R3 प्लस 2 टाइम्स R2. R3 मध्ये चेंज होणार आहे, त्यामुळे R2 ला तसंच ठेवा. याला 2 न मल्टिप्लाय केल्यावर +2 -2 +2 इथे 0 येणार. हे -2 तसंच ठेवा. x y z. दिस इज इक्वल टू, इथं R3 मध्ये चेंज होणार आहे. R1 R2 आहे तसेच ठेवा. R3 मध्ये चेंज कसा होणार आहे बघा. R2 ला 2 न मल्टिप्लाय करा म्हणजे -4 होणार, आणि ते R3 मध्ये ऍड करा. -2 -4 येणार -6. असे. आता इथं 1 0, इथं 0 0 0. हे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. आता परत ह्याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या, म्हणजे मल्टिप्लिकेशन करा. इकडं फर्स्ट रो ओनली कॉलम दिस x y z, म्हणजे इथं काय येणार x प्लस y प्लस z. आता सेकंड रो परत तोच कॉलम 0 y, फक्त y येणार इथं, आणि थर्ड रो त्यावेळेला येणार -2z. दिस इज इक्वल टू, इकडं काही चेंज होणारच नाहीये. 2 -2 आणि -6. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस काय ते बघा, x प्लस y प्लस z इज इक्वल टू 2, y इक्वल टू -2, -2z इक्वल टू -6. therefore z इक्वल टू 3. असेल. ही z ची एक व्हॅल्यू झाली. y ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी इथे मिळालेली आहे. या दोन्ही व्हॅल्यूज वरच्या इक्वेशन मध्ये वापरूया. कसं येणार, therefore x -2 प्लस 3 इज इक्वल टू 2. म्हणजे 3 - 2 होणार 1. हे 1 पलीकडे नेऊन सबट्रॅक्ट करा. 2 - 1 इथे येणार. या हे तीन व्हॅल्यूज आहेत त्या. therefore रिक्वायर्ड नंबर्स आर, त्यांनी ते नंबर्स फाइंड आउट करा म्हणून सांगितले. रिक्वायर्ड नंबर्स आर 1 -2 3. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द टोटल कॉस्ट ऑफ 3 TV सेट्स अँड 2 VCRs इज ₹35,000. VCR हे व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर असं जुन्या काळात होतं, आता ते कोण वापरत नाही. पण त्यांनी प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. तर 3 TV आणि 2 VCR यांची टोटल कॉस्ट 35,000 आहे. द शॉपकीपर वॉन्ट्स प्रॉफिट ऑफ 1,000 पर टेलिव्हिजन अँड ₹500 पर VCR. तर त्या दुकानदाराला काय करायचंय, एका टीव्ही पाठीमागं ₹1,000 फायदा मिळवायचा आहे, एका VCR मागं ₹500 फायदा मिळवायचा आहे. ही
can sell 2 TV sets and 1 VCR and get the total revenue of rupees 21,500. तो काय करतो, 2 टीव्ही आणि 1 VCR असं विकतो आणि त्याला एकूण पैसे मिळतात 21,500. तर त्याची कॉस्ट प्राइस काय आहे आणि सेलिंग प्राइस काय आहे टीव्ही सेट आणि VCR ची, असं त्यांनी विचारलं. मग आपण त्याची कॉस्ट प्राइस कन्सिडर करू, त्याच्यानंतर सेलिंग प्राइस लिहूया. कारण सेलिंग प्राइस मध्ये टीव्हीला 1,000 रुपये वाढवावे लागतील, VCR ला 500 रुपये वाढवावे लागतील. बघा लक्षात येते का? Assume that cost of 1 TV and 1 VCR are rupees X and rupees Y respectively. Therefore, from first condition, काय होणार बघा, 3 TV सेट्स, त्यामुळे ते होणार 3X. VCR 2 आहेत, त्यामुळे ते होणार 2Y. टोटल अमाऊंट होणार 35,000. हे तुमचं पहिलं इक्वेशन होईल. आता शॉपकीपरला एका टीव्ही पाठीमाग 1,000 रुपये प्रॉफिट पाहिजे, VCR पाठीमाग 500 रुपये प्रॉफिट पाहिजे. The shopkeeper wants profit of rupees 1,000 per TV set and rupees 500 per VCR. मग याची जी ओरिजिनल कॉस्ट आहे, त्या कॉस्ट मध्ये ही व्हॅल्यू तुम्हाला ऍड करावी लागेल आणि ती त्याची सेलिंग प्राइस होईल. Therefore, selling price of a TV is equal to rupees X plus 1,000. त्याच्यामध्ये 1,000 रुपये वाढवायचे and selling price of a VCR equal to rupees Y plus 500. त्यानं काय केलेलं आहे, नंतर 2 टीव्ही आणि 1 VCR असं विकून त्यानं 21,500 मिळवलेले आहेत. फ्रॉम सेकंड कंडिशन, टू इंटू X plus 1,000 plus Y plus 500 is equal to 21,500. अशी कंडिशन आहे ना. आता हे सोडवून घेऊया. 2X plus 2,000 plus Y plus 500 असेल. म्हणजेच 2X plus Y या दोघांची बेरीज होणार 2,500. ते पलीकडे नेऊन वजा करा. ह्याच्यातले 500 ते वजा झाले, 21 मधून 2 गेले, 19 येणार. म्हणजेच 2X plus Y is equal to
19,000 हे झालं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 हे आहे बघा. आता ही दोन इक्वेशन्स मला सोडवायचे. मी पहिल्यांदा ती इक्वेशन्स लिहून घेतो एकत्र. 3x + 2y is equal to 35,000 आणि 2x + 5 is equal to 19,000. आता इथून पुढे आपली नेहमीची प्रोसिजर स्टार्ट करूया. Assume that A equal to 3, 2, 2, 1. X equal to X, Y. B equal to 35,000 इथं 19,000 हे असेल. आता AX equal to B. 3, 2, 2, 1. हे असेल. सगळ्यात पहिल्यांदा इथं 1 आणून घेतोय आणि मग इथं 0 ऍडजस्ट करतोय. किंवा इथं 0 सुद्धा इझिली आणता येईल आपल्याला, काय अडचण नाही. मग ह्याला सरळ सेकंड इक्वेशनला 2 मल्टिप्लाय करतोय आणि याच्यातून सबट्रॅक्ट करून टाकतोय. तसं जरी केलं तरी चालेल, कारण आपल्याला कुठंतरी एका ठिकाणी 0 2/2च आहे. त्यामुळे ह्याला मी इथं 0 आणला की हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार होईल. पुढे तुम्ही सोडवू शकताय. R1 is changed to R1 minus 2 times R2. मग 3 मायनस ह्याला 2 न मल्टिप्लाय केले की इथे येणार 4. 3 minus 4 इथे येणार -1. इथं 2 न मल्टिप्लाय केलं 2. 2 minus 2 इथं 0 येणार. हे 2, 1 आहे असंच ठेवतोय. इथं सेकंड रोला 2 न मल्टिप्लाय करा, ते होणार 38,000 होणार. 35 minus 38 minus 3,000 हे असेल. हे सोडवायचं आहे फक्त. -x आणि 2x plus y. This is equal to -3,000 आणि हे 19,000 by equality of matrices -x equal to -3,000 येणार. म्हणजेच x equal to 3,000. दुसरे इक्वेशन आहे 2x plus y equal to 19,000. मग 2 into 3,000 plus y equal to 19,000. मग 2 into 3 हे होणार 6,000. आणि तो y equal to 19 मधून 6 वजा करा, हे एवढं येईल. Therefore
कॉस्ट ऑफ 1 TV is equal to rupees 3000. Cost of 1 VCR equal to rupees 13,000. आता याची सेलिंग प्राइस लिहायची आहे. नाउ सेलिंग प्राइस ऑफ 1 TV 1,000 रुपये त्याच्यात फक्त वाढवायचे. रुपीज 4,000 and selling price of 1 VCR त्याच्यात 500 रुपये वाढवायचे आहेत. रुपीज 13,500. या पद्धतीनं त्याचं आन्सर येईल.